नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण आलेलो आहे इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये. तर हे पहा, विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव देखील अवश्य सांगा. तुम्ही कोणत्या गावावरून बोलताय ते देखील अवश्य सांगा. तर हे पहा, संगमनेरमध्ये गुंजळवाडी येथे हा सोहळा पार पडला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा. तर हे पहा, इथे सर्वांनी पार्किंगला गाड्या लावलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस इथे आलेले आहेत. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील इथे आलेले आहेत आणि भरपूर अशा मोठ्या मोठ्या हस्ती इथे आले लग्नामध्ये आलेल्या आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत वारकरी व्यासपीठ आपण केलेले स्पेशल. आपण सगळ्या महाराज मंडळींनी वारकरी व्यासपीठावरती जाऊन बसावं. स्वतः महाराज तिकडे येऊन आपला सन्मान करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. माननीय अरुणगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आदर्श गाव पाटोदाचे आदर्श सरपंच आणि ज्यांना आपण व्याख्यान किंवा इतर सोशल मीडिया माध्यमातून ऐकलंय असे भास्कररावजी पेरे पाटील आपल्या समवेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. माजी आमदार सन्माननीय अतुल शेठ बेनके यांचंही मनपूर्वक स्वागत. सुवर्णा काकी मालपणी या ठिकाणी उपस्थित आहे. सुवर्णा काकींचंही मनपूर्वक स्वागत. या निमित्ताने अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक महेशभाऊ नवले, प्रदीपभाऊ हासे, अमोल जगदंबे चरणी, पांडुरंगा चरणी आणि अगस्ती महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद लामटे साहेब. व्यासपीठावरचे माझ्या मागे जेवढे सगळे खाली या. चला पटकन, माझ्या मागे कोणीच थांबू नका. विनंती आहे, चला पटकन खाली या. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे जन्मजय राजे विजयसिंह राजे भोसले आवर्जून उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी या राजमाता अहिल्यादेवी होळकर, न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. यानंतर वधूवरांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र आज होत असलेला हा शुभविवाह सोहळा खरं तर देशमुख आणि चिलप पाटील या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व पैपावणे, आप्तेष्ट, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विशेष करून आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख तथा इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या श्री चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी ज्ञानेश्वरी आणि श्री विष्णू सुनील विष्णू चिलप यांचे चिरंजीव साहिल या वर आणि वधूंना आपण सर्वजण अक्षतारूपी आशीर्वाद देणार आहात. खरं तर इंदुरीकर महाराजांनी या सगळं खाली चला, सगळे चला खाली आता. आणि भरपूर जागा आहे. हा, मंत्री महोदय थांबा. आणि इथं समोर जागा आहे. जेवणाचे जेवढे राहिले तेवढे जेवण करून घ्या. जेवण चालूच आहे. फक्त खाली चला सगळे, चला. आता सगळे द्या ना, तुम्ही उभे पैसे. चला खाली चला सगळे. हा, आय कार्डवाले सुद्धा खाली चला आता. आय कार्डवाल्याचं काही काम राहिलं नाही. कृपया आदरणीय महाराजांनी आपल्या सर्वांना जी विनंती केली आहे त्या विनंतीचा आपण या ठिकाणी आदर ठेवूयात आणि सर्वांना विनंती, कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी खाली यावं ही विनंती. मोबाईल फोटोवाले खाली सगळे. कृपया विनंती आहे, स्टेजवर जे बसलेले आहेत, सोप्यावरच्या कोपऱ्याला जे बसले त्यांनी पण उठायचं आहे. प्लीज करा, प्लीज. आता इथं सगळी जागा मोकळी करून द्यायची आहे. फक्त मंत्री महोदय आणि खासदार साहेब बसतील इथं.
बाकीच्या सगळ्यांनी खाली जायचंय. कृपया विनंती, चला तुम्ही पण चला खाली, चला 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 चला. या निमित्ताने बीडवरून हरिदासजी जोगदंड, सुनील महाराज नागरे त्यांचे चला सगळ्यांनी खाली चला. महाराज प्रसिद्ध कीर्तनकार राधाताई सानप सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराज नागरे निवृत्तीनाथ संस्थानचे त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मंडळी, आपण सर्वजण मोठ्या संख्येने या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. नामोल्लेख पुन्हा करायचा आपण सर्वच जण तोला मोलाचे, आणि म्हणूनच मंगल समयी मंगल गाणे मांगल्याचे सूर तराने. मंडळी, मंगल समयी मंगल गाणे मांगल्याचे सूर तराने, आनंदाच्या या समयाला लाख मोलाचे आपण पाहुणे, लाख मोलाचे आपण पाहुणे. आपण सर्वच पै पाहुणे आम्हा दोन्ही परिवारासाठी, देशमुख परिवार आणि चिलक परिवार, या दोन्ही परिवारासाठी लाख मोलाचे आहात. आणि म्हणूनच आपणा सर्वांचं अगदी मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांची पडापड थोडीशी नावे बाकी आहेत तेवढी. गुजरातवरून सिल्वासवरून सन्मान्य भाऊसाहेबजी डेरे साहेब, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. के थोरात साहेब, कोमलताई उगले, संगीताताई देशमाने, बाळासाहेबजी नायकवाडी, त्याचप्रमाणे बन्सी महाराज गुंजाळ, हरिभक्त वरण कल्याण महाराज पवार, सन्मान्य गुंजाळ सरांचंही स्वागत. नवनाजी आरगडे, गोरखशेठ कुटे पाटील, पंजाबराव डक, सन्मान्य भास्करराव पेरे पाटील, राजश्रीताई नागरे उद्योजिका पुण्यावरून उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. एजेड देशमुख सर, लालूशेठ दळवी, विवेक महाराज केदार, सागर महाराज वागचौरे, मच्छिंद्रजी नवले, एजेड देशमुख सर, अनिलवजी देशमुख, कैलासन्ना देशमुख, राजेंद्र महाराज नवले, विश्वनाथ महाराज नवले, दीपालीताई वरपे, सुधाकररावजी देशमुख, श्रावण महाराज जगताप, राम महाराज पवळ, हरिभक्तानु विशाल महाराज कोले, सचिन महाराज करपे आणि सर्व उपस्थित दत्ताभाऊ पवार, सर्व महाराज. माझ्या वतीनं या वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतो. सर्व जे आता बोऱ्यावर आपल्याला हिंदू सोबत ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव अशा दिवस राहा अशी साईचरणी आमची या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील खूप आदरणीय व्यक्तिमत्व उपस्थित. आज या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेतील अनेक मान्यवर विद्वज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं भगवंतांनी प्रार्थना करतो की ज्ञानेश्वरीताई आणि ताई यांच्याकडून धर्मसेवा, राष्ट्रसेवा, समाजाची यथायोग्य सेवा घडावी. सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु. कलवऱ्या सुद्धा अगदी कलवऱ्या सुद्धा बाजूला मामाच नाही सुद्धा थोड्या वेळ बाजूला थोडं बाजूला घ्या. तोपर्यंत आपल्याला गंगा आरती घेता येणार नाही. खाली बसून घ्या, पाहिजे तर तिथं जागेवर खाली बसून घ्या. अगदी मुला मुलीच्या मामांनी सुद्धा खाली बसले तरी चालेल. फक्त नवरा नवरी